Hello everyone, me आहे Shreya and welcome back to a new mini vlog. So that was a Sunday morning where I started my day with a good shower. हेअर वॉश करून घेतला मी आज सकाळी आणि त्यानंतर आज सकाळी मी बाहेर पडले आणि थंडीतलं कवळं ऊन घ्यायला किती मजा येते ना, हेच गरमीमध्ये नको होतं. आणि मी पाहिलं की आज ना आमच्या माडावरती पाडा पाडण्यासाठी काका आलेले. तो एक्झॅक्टली एवढं केअरफुली काम करत होते की तो पाडा बरोबर खाली पडत होता. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज ना संडे स्पेशल बेत होता मटणाचा. सो मम्मीने छान मटण बनवलेलं. संडे आणि मटण एक वेगळंच इमोशन आहे. त्यानंतरची झोप ती तर अजूनच छान लागते. सो दुपारी आराम केला आणि त्यानंतर मला असं वाटलं ना मटणासोबत थोडंसं सुकं चिकन बनवावं. सो मी बनवलेलं हे चिकन व्हेरी व्हेरी सिम्पल. सो 2-3 कांदे रफली चॉप करून घेतले. एक तमालपत्र टाकलं फोडणीला. त्याच्यासोबतच आलं, लसूण आणि कांदा असा फोडणीला घातला. सो मला ना किचन फाइंड्स नवीन घेतलेले त्याचा मी व्हिडिओ करणार होते, पण एक्झाम्स आणि थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे मी नाही केला व्हिडिओ. सो हे जी शेगडी आहे फायबरची ही आम्ही नवीन घेतली आहे. एक स्टेनलेस स्टीलचा मी शॉपिंग बोर्ड घेतला, नवीन लायटर घेतलं. नंतर ना बेसिक घरातले मसाले वगैरे घातले मी. काश्मीरी लाल घातलं, मीठ टाकलं आणि त्यातमध्ये स्वाद आली मला नमस्कार करायला आणि असं फुटेज खायला. त्यानंतर थोड्याच वेळात माझं चिकन रेडी होतं. खूप टेस्टी आणि सिम्पली बनलेलं. आणि त्यानंतर आम्ही अ, हा जो प्रेस्टिजचा कास्ट आयर्नचा 30 mm चा तवासुद्धा नवीन घेतलेला. ह्याला ना लाईफ टाईम वॉरंटी आहे आणि हे जास्त हीट होऊन होऊन जशी परत निघून जाते आपल्या नॉर्मल तव्यांची तशीही निघत नाही. सो तुम्ही हा घेऊ शकता, खूपच रिलायबल आहे. त्यानंतर हा जो मार्बलचा पोलपाट आहे तोही नवीन घेतलेला आणि ह्याच्यासोबत ना चपाती किंवा भाकरी बनवायचा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे. जेवढं मला खायला आवडतं ना तेवढं मला बनवायलाही आवडतं. इट इज लाईक अ थेरपी फॉर मी. आणि बनवून असं एखाद्याला खायला द्यायला मला खूप मजा वाटते. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. सुकं चिकन, मटण, भाकरी आणि सलाड असं जेवलो. मस्त झालेलं जेवण. त्यानंतर ना मला खायचं होतं काहीतरी गोड. आम्ही युजुअली मॉन्जनीसमधून किंवा फ्रेश बेक हाऊसमधनं पेस्ट्री वगैरे खातो बिकॉज आता थंड नाही खायचं आहे. सो मला लावा केक खायची इच्छा होती. एकच फक्त बेकरी उघडी होती ती म्हणजे अयंगार बेकरी आणि मी कधीच इकडचं कधी खात नाही, पण म्हटलं चला एकदा काहीतरी ट्राय करूया. तर आम्ही इकडचा लावा केक बघितला आणि इट वॉज जस्ट पाम ऑइल. सो गाईज अजिबातच इकडे खाऊ नका. वी एंड अप ऑर्डरिंग फ्रॉम ब्लिंकिट आईस्क्रीम आणि केक. तो लगेचच 5 मिनिटात घरी आला. नंतर हा केक एन्जॉय केला. दॅट्स ऑल फॉर टुडे.